मित्रांनो, मी गोपाल भानुशाली, सामाजिक कार्यकर्ता, ठाणे जिल्हा. नवी मुंबई पोलीस आयुक्तालय अंतर्गत रबाळे MIDC पोलीस स्टेशन यांच्या हद्दीमध्ये माया पॅलेस, मायरा रेस्टॉरंट अँड बार या संबंधित आज आपण माहिती देणार आहोत. तर पहिलेच इथं सर्व जेवढे गुन्हे दाखल झाले आहे, नवीन व्ह्यूअर्ससाठी ऐकून घ्या. गुन्हे दाखल झाले आणि ते गुन्हा दाखल करताना स्वतःच्या वैयक्तिक लाभसाठी तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक पोलीस आयुक्त यांनी अनेक मोठे झोल केले. यांचे नावच नाही टाकले. या संबंधी आपण तक्रारी पण केल्या. तक्रारीच्या तपास अधिकारी यांनी त्याच्यामध्ये पण त्यांनी पण झोल केलाय. तपास अधिकारी श्रीमती कल्पना जाधव यांनी. आपला विषय मित्रांनो असा आहे की परवानाधारक यांचे नाव गुन्ह्यामध्ये का नाही आहे. चालक, मालक, मॅनेजर आणि जेवढे पण FIR आहे, गुन्हे दाखल झाले, त्यामध्ये नुसतं हॉटेलमध्ये कार्यरत असलेले महिला वेटर यांच्या नावाने गुन्हे, पुरुष वेटर यांच्या नावाने गुन्हे. मग चालक मालक कुठे गेले हे यांचा झोल. काही लोक बोलतात ना, पोलिसांवरती आरोप लावतो. हे झोल म्हणजे आरोपी बदली करून टाका आणि वरिष्ठांना दाखवा आम्ही तर गुन्हे दाखल केले. कारण आयुक्त साहेब तर CP ऑफिस मध्ये बसते, AC केबिन मध्ये. न्यायालयामध्ये जज साहेब आहे, ते पूर्ण फाईल खोलून बघणार नाही. हा FIR कोणी कुठे आहे, चार्जशीट मध्ये काय पुढे कोण नाव आहे, फाईन दाखवा. सर्वांना 200-200 रुपये फाईन भरून सोडू दिले. आणि इकडे आपण जेव्हा कोण पण सामाजिक कार्यकर्ता किंवा पत्रकार माहिती विचारतो, तर आम्ही अनेक गुन्हे दाखल केलेले आहे, पण त्या जास्त अभ्यास केला तर आपल्याला माहिती पडतो की यांची झोल काय. तर परत आम्हाला कॉल आला स्थानिकाकडून की आता परत गुन्हे दाखल करण्यात आले. आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक देवीदास कडाले साहेब आलेले आहे. तर आता जे पहिले काळात झोल झालेले ते यांचे काळात पण आता झोल झाले आहे का? गुन्हे महिला वेटरच्या नावाने का मग एका मॅनेजरच्या नावाने, यांच्या नावाने करण्यात आले आहे. यासाठी आपण माहिती घेण्यासाठी काल गेलेलो, पण साहेब नव्हते. पत्र देऊन आलो आहे. लवकरात लवकर याची आपण पूर्ण माहिती घेऊन आपल्या समोर मी सादर करणार. जय हिंद.